नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी अश्विनी। चला तर पाहूयाच्या टॉप 10 हेडलाइन्स। विधान परिषदेत अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये जुंपली। परबांकडून देसाईंचा गद्दार असा उल्लेख तर देसाईंचा शिवराळ भाषेत परबांवर पलटवा बघून घेण्याची दिली धमकी। श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाची नोटीस नाही, काहीच वेळा शिरसाटांचं घुमजाव चुकून नाव घेतल्याचं म्हणत सारवासारव। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी आयकर विभागाची नोटीस खुद्द दिली, जाहीर कबुली, नोटिशीला उत्तर देणार असल्याची शिरसाटांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची गरज नाही, संजय राऊतांचं अतिशय मोठं विधान। ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी जनतेचा दबाव असल्याचा दावा। विधानसभा उपसभापती नीलम गोरे यांच्या सुरक्षा रक्षकाच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण देसाईंना धक्का, दुसऱ्यांदा असं घडल्याचं सरदेसाईंकडून सल्ला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 18 जुलै रोजी मीरा रोडचा दौरा करणार, जिथं विराट मोर्चा निघाला होता त्या मीरा रोडमध्ये कुठली घोषणा करणार याकडे लक्ष। देहू रोड वगळता राज्यातील सगळे कॅन्टोन्मेंट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलीनीकरणाला तत्वता मान्यता, राज्य सरकारकडून संरक्षण मंत्रालयाकडे मंजुरी। छत्रपती संभाजीनगर मधल्या इंग्रजी शाळांमधल्या गैरप्रकारांची ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून गंभीर दखल, सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार, तपासणी करणाऱ्यांनी दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा। भाजपमध्ये इनकमिंग सुरू, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समरजित घाडगे आणि काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप ही भाजपच्या वाटेवर, नेत्यांच्या गाठीभेटी झाल्याची सूत्रांची माहिती। गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून जाहीर, भाजप आमदार हेमंत रासनेंच्या मागणीनंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।